वाटतं यावर्षीची दिवाळी 3 नोव्हेंबरला येणं अपेक्षित होतं, पण आज संध्याकाळी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या या निर्णयानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, सर्व जिल्ह्यांमध्ये, सर्व शहरांमध्ये, गावागावामध्ये जिथे जिथे मराठी भाषेवर प्रेम करणारा युवक, तरुण, कुठल्याही पिढीतला माणूस आहे तो आज दिवाळी साजरी करणार आहे। आज मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आज आम्ही खरंच फटाके फोडून इकडे दिवाळी साजरी केली आहे। आज मी असेल, आज मराठी भाषेमध्ये जन्म घेतलेला, महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतलेला, मराठी भाषेच्या शाळेतून शिकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आज आनंदाचा दिवस आहे। कारण जसे राष्ट्राच्या लोकांनी महाराष्ट्र एकीकरण समितीसारख्या संघटनांनी संघर्ष करून त्या आईचं ऋण फेडण्याचं काम आज केलेलं आहे आणि आज महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यामुळे दिवाळीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। मला वाटतं आज आपण जे अशी परिस्थिती बघतो की सामाजिक असेल, राजकीय असेल, क्रीडा असेल, सांस्कृतिक असेल, अशा बऱ्याच क्षेत्रांमध्ये हिंदी असेल, इंग्रजी असेल, या सगळ्या भाषांमुळे मराठी कुठेतरी मागे पडत असल्याची भीती आणि चुनचुन मनाला जाणवत असताना आज आपल्या पिढीचे, आपल्या तरुण सळसळत्या रक्ताचे जे तरुण मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून या भाषेसाठी लढत होते, त्या लढ्याला कुठेतरी यश आलेलं आहे। आज बऱ्याचदा हा विचार करून छान वाटतं की ही भाषा, ज्याला हजारो वर्षाचा इतिहास आहे, ही भाषा ज्या भाषेमध्ये बाबासाहेब आंबेडकर कधी बोलले असतील, ही भाषा ज्या भाषेमध्ये कधीतरी शिवाजी महाराज बोलत असतील, ही भाषा जी या महापुरुषांनी वापरली, ती भाषेत जन्म घेण्याचा, ती भाषा बोलण्याचं आपल्याला सौभाग्य मिळालं आणि त्या सौभाग्याचं, त्या मिळालेल्या नशिबाचं ऋण फेडण्याचं काम आपण आज सगळ्यांनी केलेलं आहे। मला वाटतं जेव्हा आपण बातम्यांमध्ये बघतो, मला वाटतं गेल्या वर्षी आपण शासकीय आकडेवारी पाहिली तर गेल्या एका वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खासगी आणि सरकारी अशा सगळ्या एकत्र केल्या तर 15,000 मराठी शाळा बंद पडल्यात आणि दुसऱ्या बाजूला गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनानेच 18,000, जवळपास 18,000 दारूच्या दुकानाचे परवाने दिले होते। हे माझ्या वाचनामध्ये आलं होतं कुठल्या तरी वृत्तपत्र या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून। असे चित्र समोर असताना अशी एखादी छान बातमी येते आणि महाराष्ट्रामधला प्रत्येक मराठी माणूस सुखावला जातो। मला वाटतं ही फक्त सुरुवात आहे, ही सुरुवात केलेली लढाई आहे, त्याच्या लढाईला आलेलं पहिलं यश आहे। या यशाची पायरी आपण गाठायची आहे आणि हा पेटवलेला लढा, ही पेटवलेली छोटीशी ज्योत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये मराठी भाषेसाठी निर्माण झालेली ही लढणारी ज्योत वनवा म्हणून सगळीकडे पेटली पाहिजे असं मी सगळ्यांना सांगतो आणि सगळ्यांना माझ्याकडून खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि या माय मराठीचं ऋण असंच फेडत राहूया अशी सगळ्यांना विनंती करतो। जय महाराष्ट्र, जय मराठी।